प्रशांत आणि ती बाई आता म्हाताऱ्यापुढे डोळे लावून बसलेली. घामाने त्यांचं अंग डबडबलं होतं. मृत्यूच्या जवळचा जो प्रवास त्यांनी केला होता, शापित भूत होता होता ते दोघे वाचले होते. ध्यानस्थ बसलेला म्हातारा हळूहळू डोळे उघडतो. प्रशांत आणि ती बाई डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते. पुढची योजना काय ते म्हातारा बोलू लागला. त्या रमेशचा आपण आता काटा काढला. आता फक्त 3 पावलं आपण दूर आहोत. रमेशच्या एकाएकी गायब होण्याने ते रक्तपिसाचे भूत रक्तासाठी आसुसलेले असेल आणि त्यासाठी ते दरी सोडून बाहेर येईल. ते जेव्हा बाहेर येईल मी तिथेच मानवाचं रूप घेऊन त्याला माझ्या मोहजालात अडकवेन. तोपर्यंत तुम्ही दरीत उतरून त्या भूताचे साम्राज्य निरखून घ्या. शापित भूतांचा ठाव ठिकाणा शोधून काढा. ती शापित भूत तुमचं काहीही बिघडू शकणार नाहीत, फक्त तुम्हाला घाबरवतील. मी स्वतः त्या दरीत उतरला असतो, पण तिथे भूतांचा काही ठाव ठिकाणा लागत नाही. नकळत मीही त्या शापित भूतांचा भाग होऊन जाईल. तुम्ही जिवंत आहात. त्या दरीतील मायावी शक्ती तुमचं काहीही बिघडू शकत नाही, म्हणून ही जबाबदारी तुम्हाला देतोय. उद्या भेटू दरीच्या नजीक, असं म्हणून तो म्हातारा अंतर्धान पावला. एका शापित भूतामुळे रक्ताचं पाणी झालेल्या त्या दोघांची आता एवढे शापित भूत समोर असणार या विचारानेच दातखिळी बसली. पण आता त्यांच्यापुढे काही पर्याय नव्हता. ते ज्या खेळात उतरले होते तो अर्ध्यावर सोडता येणार नव्हता. प्रशांत आणि ती बाई हतबलतेने एकमेकांकडे पाहतात आणि तिथून घरी जातात. प्रशांत घरी एकटाच होता. रात्रभर त्याचा डोळा लागला नाही. त्या बाईच्या घरी तिचा सासरा होता. कित्येक वेळा तिच्या मनात आलं, कशात फसले मी, सांगून टाकावं, पण ओठांवर आलेले शब्द एकाएकी परत फिरायचे. रात्रभर उद्या काय होईल या विचाराने तिची झोप उडालेली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे प्रशांत आणि ती बाई दरीजवळ हजर झाले. त्या भयान वातावरणात ते दोघेच एका दगडावर बसलेले. त्यांना बोलायला शब्दच फुटत नव्हते. ते दोघे तसेच म्हाताऱ्याची वाट पाहत बसलेले. मध्येच एखादी गाडी त्यांच्या तोंडावर प्रकाश मारून जायची. तेवढाच तो कसला माणसांचा मागमूस आणि त्यानंतर भयान शांतता. ती शांतता दोघांच्याही काळीत चिरत होती. पण आता गत्यंतर नव्हते. घेतला वेडा असा टाकून चालणार नव्हता. रक्तपिसाच्या भूताच्या अगदी ते जवळ असल्यामुळे ते कधी झडप घालेल याचा भरोसा नव्हता. त्यामुळे दरीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यातही त्यांना दरदरून घाम फुटलेला. म्हाताऱ्याची अजूनही कोणती चाहूल नव्हती आणि अचानक वातावरणात कमालीचा बदल जाणवू लागला. एक विखारी हास्य सर्व बाजूंनी ऐकायला येऊ लागले. प्रशांत आणि ती बाई इकडे तिकडे पाहत कानोसा घेत होते, पण त्यांना कुठे काही दिसत नव्हतं. अचानक दोघांचे लक्ष पाठीमागे वळते तर समोर ते रक्तपिसाचे भूत उभं होतं. त्या दोघांची वाचाच बसली. ते दोघे उठून पळायला लागले, पण दगडात पाय अडकून ती बाई पडली आणि त्यामुळे प्रशांतही थांबला. ते भूत हळूहळू पुढे येत होतं. कित्येक दिवसांची रक्ताची भूक आज शांत होणार होती. ते दोघे पाठीमागे सरकत होते. मागे दरी आहे याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. जसजसे ते दरी जवळ करत होते त्या भूताच्या चेहऱ्यावर विखारी हास्य पसरत होते आणि त्यातच ती बाई पाय घसरून त्या दरीत पडते. प्रशांत तिला हात देता देता घसरून जातो. आता फक्त प्रशांतच्या एका हातावर दोघांचा मृत्यू आणि जीवन अवलंबून होते. ते भूत जवळ येऊन त्या हातावर पाय देणार तेवढ्यात एक माणूस येऊन त्या भूताला दूर ढकलून देतो. अचानक झालेल्या झटापटीमुळे ते भूत चवताळून उठते. त्यामध्ये आलेल्या माणसाच्या पाठीमागे ते भूत धावत सुटते. तो माणूस नसून त्या म्हाताऱ्याचं भूत असतं, पण हे त्या रक्तपिसाच्या भूताला माहीत नसतं. ते भूत द्वेषाने त्याचा पाठलाग करतं. इकडे अंगातली सगळी शक्ती पणाला लावून प्रशांत वर येतो आणि त्या बाईलाही वर घेतो. ठरवलेल्या योजनेनुसार ते दरीत शिरण्याचा मार्ग शोधतात. मार्ग दिसताच काट्याकुट्यांनी जखमी होत ते दरीत उतरतात. चौफेर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. त्या दरीत गर्द झाडी होती आणि त्या गर्द झाडीत लपला होता एक जुनाट बंगला. त्या बंगल्याचे फक्त भग्न अवशेष तेवढे शिल्लक राहिले होते. प्रशांत आणि त्या बाईला त्या बंगल्याच्या बाहेर एक मशाल तेवत ठेवलेली दिसते. त्या मशालीच्या दूरवर पडणाऱ्या प्रकाशात प्रशांत आणि ती बाई तो बंगला जवळ करत होते. प्रशांत पुढे आणि ती बाई त्याच्या पाठीमागे. मध्येच त्या बाईचा हात कोणीतरी पकडला. तिने निरखून पाहिले तर तिथे हात नव्हता, तर होता फक्त हाताचा सांगाडा. ती बाई भेदरलेल्या अवस्थेत जोरात ओरडली. प्रशांतही तो हात पाहून उडालाच. त्याने कसोशीने प्रयत्न करत
त्या सांगाड्याला दूर लोटले आणि झटापटीत दोघेही खाली पडले. त्यांनी हाताने चाचपून पाहिले तर तिथे फक्त हाडांचे ढीग पडलेले. कुठे हात, कुठे पाय, कुठे पूर्ण सांगाडा. ते तिथून उठून धावतच त्या बंगल्याजवळ पोहोचतात. त्या बंगल्याला फाटक नसतं. दबक्या पावलाने ते आत शिरतात. बंगल्यात शापित भूते दाटीवाटीने बसलेली, कोणी कुठे लटकलेले तर कोणी खाली डोकं करून उभं राहिलेले आणि एक वेगळाच विखारी राग ते आळवत होते. हळूहळू पुढे सरकत असताना त्यांचा धक्का बंगल्यातील एका हौदाला लागतो. प्रशांत हाताने चाचपडून पाहतो तर त्याला तिथे पाणी लागते. एवढ्या धावपळीमुळे त्याचा घसा पूर्ण कोरडा पडलेला. त्या अंधारातच तो ओंजळीत पाणी घेऊन तोंडाला लावतो आणि त्याला शिसारी येते. ते पाणी नसून रक्त असतं. त्या शापित भूतांना या दोघांची चाहूल लागलेली असते. ते गराडा घालून तिथे उभे असतात आणि विखारी हसायला लागतात. आता आपण पुरते अडकलो याची जाणीव प्रशांत आणि त्या बाईला होते. पण म्हाताऱ्याचं बोलणं त्याच्या लक्षात येतं. ही भूतं माणसांचे काही बिघडू शकत नाही. तो तसाच त्या बाईचा हात हातात घेऊन पुढे येऊन एका लाकडाने तो गराडा फोडून काढतो आणि पळू लागतो. इकडे रक्तपिसाचे भूत पाठलाग करून जेरीस आलेलं. त्याला कळून चुकतं हा कोणी मानव नाही. आपल्या दैत्यशक्तीने तो जाणून घेतो. त्याला त्या म्हाताऱ्याची हकीकत समजते. तसाच तो तुफान वेगाने दरीकडे फिरतो आणि तिथे पोहोचून स्वतःचे रूप पालटून म्हातारा म्हणून उभा राहतो. हे रक्तपिसाचे भूत पाठी येते हे समजून तो म्हातारा अजूनच दूर जात होता. प्रशांत आणि ती बाई कसंबस दरी चढून वर येतात. जागोजागी त्यांना जखमा झालेल्या. ते दरीतून वर येताच त्यांना समोर म्हातारा उभा असलेला दिसतो. ते दोघे दरीतून वर आलेले असतात. समोर म्हातारा पाहून ते सुटकेचा निश्वास सोडतात. म्हातारा जवळ येऊन त्यांच्या उभा राहतो, पण आज तो काही बोलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर भयानक विखारी हास्य पसरलेले असते. तो म्हातारा नसून रक्तपिसाचे भूत आहे याची कल्पना दोघांनाही नसते. एकाएकी म्हातारा रूप पालटू लागतो आणि त्यांचं रूपांतर भयंकर अशा काळ्या आकृतीत होतं. ते पाहून प्रशांत आणि ती बाई चाट पडते. त्यांचा मृत्यू आता काही क्षणावर उभा असतो. आपल्या अणुकुचीदार नखांचे हात ते भूत पुढे करते. त्या बाईला बाजूला करत प्रशांत त्या भूताला सामोरे जातो आणि त्याच्या नखांचा वार आपल्या पोटांवर झेलतो. त्याला आपल्या हातांनी करकचून आवळून स्वतःला प्रशांत दरीत झोकून देतो. त्या झटक्याने ते रक्तपिसाचे भूतही दरीत पडतं आणि एक नीरव शांतता पसरते. प्रशांतने त्या बाईचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घातले होते. ती बाई तसंच तिथं बसून अश्रूंना वाट मोकळी करून देत होती. अवघ्या 2 दिवसांची भेट, तेवढ्यासाठी प्रशांतने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. ती बाई हतबलतेने दरीकडे पाहत असते. नकळत तिच्या मनात प्रशांतबद्दल प्रेमाचा सागर उफाळू लागला होता. तो गेल्याचे अतिदुःख तिला होत होते. नकळत तिची पावले दरीकडे वळली, स्वतःलाही दरीत झोकून देण्यासाठी. थांब अशा आवाजाने ती जागेत स्तब्धली. मागे वळून पाहते तर म्हातारा तिथे उभा असतो. म्हाताऱ्याला पाहतच त्याच्या पुढ्यात जाऊन ती रडत ती सर्व हकीकत सांगते. त्या म्हाताऱ्यालाही कळून चुकतं त्या बाईचा त्या प्रशांतवर जीव आलेला. घाबरू नकोस, त्या दरीतल्या काळ्या साम्राज्यातून आपण प्रशांतला नक्कीच बाहेर काढू. ते रक्तपिसाचे भूत इतक्या सहजासहजी प्रशांतला मारणार नाही. ते काही दिवस त्याला खेळवणार आणि एवढाच कालावधी पुरेसा आहे आपल्याला आपली योजना तडीस नेण्यासाठी. त्या बाईने दरीतली सर्व हकीकत म्हाताऱ्याच्या कानावर घातली. ते दोघे पुन्हा झोपडीत आलेले. म्हातारा विचार करत बोलला, आता आपल्याला पुढची 2 पावलं आपण ठरवलेल्या योजनेनुसार टाकायची आहेत. भले त्या रक्तपिसाच्या भूताला सर्व हकीकत समजले असेल आणि त्याला असेही वाटेल मला समजल्यामुळे ते नक्कीच योजनेत बदल करतील, पण त्याचा अंदाज आपण चुकवायचा आहे. तशीच योजना ठेवून इकडे प्रशांतला आणून त्या भूताने रक्ताने भरलेल्या हौदात टाकले. रक्त नाकातोंडात गेल्यामुळे प्रशांतला शिसारी आली. तो तडफडत होता. दाटीवाटीने बसलेली शापित भूतं त्यांच्याकडे बघून विदारक हसत होती. तो एकटाच जिवंत त्या भूतांच्या दुनियेत अडकला होता. म्हातारा तिसरी योजना सांगू लागला, आता तू एकटी आहेस. तुला एकटीनेच त्या भूताचा मुकाबला करायचा आहे. आपल्याला दरीतल्या सर्व शापित भूतांना मुक्त करायचे आहे. पुढे त्याने तिसरी योजना सांगून तिच्या हातात जळलेल्या चितेच्या राखेची भुकटी ठेवली.
आणि अंतर्धान पावला. आता तिला एकटीला पुढच्या संकटाला सामोरे जायचं होतं. दुसऱ्या दिवशी ती मनाच्या तयारीनिशी दरीपाशी येऊन उभी होती. आज तिला म्हातारा कोणतीही मदत करू शकणार नव्हता. आता तिला स्वतःलाच लढाई करायची होती. ती घाबरतच दरीत उतरली. तो बंगला दिसताच कालच्या आठवणींनी तिच्या काळजात धस झालं. पण नवऱ्याच्या मुक्तीसाठी आणि प्रशांतवरच्या प्रेमामुळे ती आपलं मन घट्ट करते. बंगल्याच्या जवळ पोहोचताच रक्तपिसाच्या भूताच्या खिदळण्याच्या आवाजामुळे तिचे कान वाजू लागले. त्या बंगल्यात शिरत तिने एक कोपरा पकडला. तिने समोर पाहिले. अर्धमेला प्रशांत रक्ताच्या प्रवाहावर तरंगत होता. समोरून भूत ते पाहत होते. दाटीवाटीने बसलेली शापित भूतेही आपल्या हाडांची मुटकुळे करून समोरचं दृश्य पाहत होती. शापित भूतांच्या गर्दीत ती आपल्या नवऱ्याला शोधत असते आणि तिचा नवरा तिच्या नजरेस पडतो. चेहऱ्यावरच्या ठेवणीमुळे तिने त्याला ओळखले. नाहीतर दुसरं काय उरलं होतं ओळखण्यासाठी. रक्तपिसाच्या भूताची नजर चुकवत ती शापित भूतांकडे चोर पावलांनी सरकत होती. नकळत तिच्या हातातून म्हाताऱ्याने दिलेली सरणावरच्या राखेची भुकटीची पुडी खाली पडते. त्या आवाजाने रक्तपिसाच्या भूताला तिचा सुगावा लागतो. तो तसाच झटकन फिरून तिच्या समोर अवतरतो. तशी ती गर्भगळीत होऊन खाली पडते. ती पाठीमागे सरकत असते. रक्तपिसाचे भूत आवेशात तिच्यावर चाल करून पुढे येत होते. तिच्या हाताला ती पुडी लागली. पण समोर ते भयानक भूत असल्यामुळे भीतीने ती थरथर कापत होती. त्या भूताने क्षणाचाही विलंब न करता तिच्यावर झडप घातली. पण त्या बाईने चपळाईने ती झडप चुकवली. भूत भिंतीवर जाऊन आदळलं. तिने घाई करत ती पुडी उघडली आणि दाटीवाटीने बसलेल्या शापित भूतावर ती उधळून टाकली. तसे तिथे एकच धुराचा लोट उसळला. त्यातून आता स्पष्टपणे आता विस्तव दिसू लागला होता. काही क्षणात आगीचा भडका उडाला. त्या रक्तपिसाच्या भूताला क्षणाचीही सवड मिळाली नाही. त्या आगीला शांत करण्यासाठी ती बाई धावतच रक्ताच्या हौदापाशी आली. तिने प्रशांतला बाहेर काढण्यासाठी खूप जोर लावला. पण रक्त नाकातोंडात जाऊन प्रशांतचा देह फुगलेला. तिने लावलेला जोर निरर्थक ठरला. त्या आगीच्या लोळात धगधगून एक एक शापित भूत त्या रक्तपिसाच्या भूताच्या तावडीतून मुक्त होत होते. आपलं साम्राज्य एकाएकी ढासू लागलेलं दिसताच ते रक्तपिसाचे भूत रागाने पेटून उठलं होतं. त्याचं साम्राज्य नेस्तनाभूत होत होतं. तसं त्या भूतामध्ये प्रचंड शक्ती संचारत होती. ते आता एक आगीचा लोळच बनलं होतं. त्याच्या नुसत्या खोबण्या असलेल्या डोळ्यात आगीची ज्वाला धगधगत होती. प्रशांतला सोडवण्याचा आपला प्रयत्न निरर्थक ठरल्याचे पाहून ती बाई आता स्वतःच्या सुटकेसाठी वाट फुटेल तिकडे पळत होती. इतके दिवस शांत बसलेली त्या रक्तपिसाच्या भूताची आगोकणारी शक्ती तिने आज जागृत केलेली होती. त्या भूताची असंख्य रूपं दरीत अनेक ठिकाणी उभी होती. आपले सर्वच मार्ग बंद होत असल्याचे त्या बाईला दिसत होते. प्रत्येक वाटेवर ते रक्तपिसाचे भूत उभं होतं. तिचा परतीचा मार्ग बंद होत होता. त्या भयानक अंधाऱ्या रात्री फक्त त्या भूताचे डोळे लुकलुकत होते. ती बाई थकून भागून शेवटी एका ठिकाणी थांबली. अक्राळ विक्राळ अशी हजारो रूपं धारण केलेले ते भूत हळूहळू तिला गराडा घालत होतं. त्या बाईचा मृत्यू अधिकच जवळ येत होता. म्हातारा आपल्या झोपडीत बसून ध्यानस्थ अवस्थेत समोरचं दृश्य पाहत होता. म्हाताऱ्याची रक्तपिसाच्या भूताच्या हालचालींवर बारीक नजर होती. प्रशांतला वाचवण्याची गोष्ट तिसऱ्या योजनेत नव्हती आणि बाईने ती करून स्वतःलाच तिथे अडकवले होते. आणि अमावस्येपूर्वीच त्या रक्तपिसाच्या भूताची मायावी शक्ती जागृत होत होती. आता म्हाताऱ्याला स्वतः दरीत उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. शापित भूते नष्ट झाल्यामुळे त्याला शापित भूत होण्याचं भय नव्हतंच. पण काहीतरी होतं ज्यामुळे म्हातारा दरीत उतरण्यास कचरत होता. तो समोरचे दृश्य फक्त पाहत होता. ती बाई हतबल बसलेली, भूतांच्या असंख्य रूपांनी तिच्या समोर गर्दी केलेली. ते रक्तपिसाचे भूत आपल्या असंख्य रूपांनी तिच्या अधिकच जवळ येत होतं. एक क्षण असा येतो ते रक्तपिसाचे भूत आपलं वलय बनवतं. ते वलय आता अधिकच लहान होत होतं. त्या बाईचं शरीर राख होण्यापासून आता जास्त दूर नव्हतं. त्या बाईला कसला तरी धक्का बसतो आणि ती त्या वलयातून बाहेर पडते. वर्तुळातून बाहेर आल्याने ती आपला मार्ग शोधत सैरावैरा पळू लागली आणि झरझर पावले टाकत दरीच्या वर आली. तिला धक्का कोणी दिला हे पाहण्याची उसंत मिळाली नाही. त्या वलयात ती बाई होती, पण म्हाताऱ्याने त्या बाईचं रूप घेऊन स्वतःला तिथे
झोकून दिलेलं. मायावी शक्तीने बेभान झालेल्या रक्तपिसाच्या भूतासमोर त्या म्हाताऱ्या भूताचा किती काळ ठाव लागेल हे तो म्हाताराही जाणून होता. तिथे बाई नसून तो म्हातारा आला आहे याची जाणीव होताच रक्तपिसाचे भूत चेकाळून उठतं. म्हातारा आपल्या शक्तीने त्याला टक्कर देतो, पण त्या मायावी भूतासमोर साध्या भूताची ताकद तोकडी पडते आणि काही क्षणात ते रक्तपिसाचे मायावी भूत म्हाताऱ्याच्या भूताला आगीत भस्म करून टाकतं. म्हाताऱ्याची आत्मा मुक्त होते. हाती घेतलेली लढाई अर्धवटच सुटते. रक्तपिसाचे भूत आक्रोश करू लागते. त्याच्या आगीच्या लोळाच्या रूपाने पूर्ण दरी अंगाऱ्यासारखी झळाळून निघत होती. त्याची शक्ती जागृत झाल्यापासून त्याची ताकद आता 100 पटीने वाढली होती. ती बाई दरीतून वर येऊन म्हाताऱ्याच्या येण्याची वाट पाहत असते. पुढची योजना काय असेल? मी त्या प्रशांतला कसे मुक्त करेन? कधी एकदा या भयान चक्रव्यूहातून बाहेर पडेल? असे असंख्य विचार तिच्या मनातून उसळी मारून वर येत होते. बराच वेळ होतो, पण म्हाताऱ्याचा आता काही पत्ता नसतो. शेवटी ती थकून भागून घरी निघून जाते. म्हातारा तर मुक्त झालेला. लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली, पण लढाईचा करता धरता आज उरला नव्हता. एका युद्धात सेनापतीचा कपाळमोक्ष व्हावा आणि उर्वरित सैन्य बिथरून जावे अशी अवस्था त्या बाईची झालेली होती. पण त्या बाईला अजून याची कल्पना नव्हती. शेवटी ती बाई थकून भागून घरी जाते. पहाटेचे 3 वाजत आलेले. तो सुनसान रस्ता आता तिच्या चांगल्याच परिचयाचा झाला होता. घरी येऊन पडते, पण तिची झोप मात्र काही लागत नाही. ती कासावीस झालेली. मोहिमेची पुढची चाल नक्की काय असेल म्हाताऱ्याने काही सांगितलं नव्हतं. आपला पती तर गेला, निदान या प्रशांतरूपी महासागरात तरी आपली नाव तरु दे अशी तिने मनाशीच खुणगाठ बांधलेली. कोणत्याही परिस्थितीत तिला प्रशांतला मुक्त करायचे होते. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ सरली आणि रात्रीची चाहूल लागली. त्या बाईची पावले नकळत पुन्हा त्या सुनसान रस्त्याकडे वळली. ती एकटीच त्या रस्त्याने मार्गक्रमण करत होती. त्या म्हाताऱ्याच्या खानाखुणा शोधत होती. त्या म्हाताऱ्याची दुरूनही तिला चाहूल लागत नव्हती. निर्विकारपणे ती तो रस्ता तुडवीत होती. टेकडीवर पोहोचताच तिला म्हाताऱ्याची झोपडी दिसली आणि तिच्या जीवात जीव आला. लगबगीने ती झोपडीच्या आत गेली, पण तो म्हातारा तिथे नव्हताच. ती तिथेच बसून त्याची वाट पाहत असते. तिचे लक्ष एका कागदावर पडते. त्याच्यावर एक दगड ठेवलेला. त्या बाईने जवळ जाऊन तो कागद हातात घेतला. कागदावर काही मजकूर होता. तिने ते वाचलं आणि तिच्या काळजात धस झालं. कागद हातातून दूरवर उडून गेला, पण ती मात्र जागीच थबकलेली. तिला काय करावं काही सुचेना. तिला आता एकटीला ही लढाई लढायची होती. तो म्हातारा तर केव्हाच वैकुंठ प्रवासी निघून गेलेला. फक्त आजची रात्र तिच्या हाती होती. उद्या अमावस्या आणि त्या अमावस्येमध्ये ते रक्तपिसाचे भूत रक्ताचा अभिषेक करून कायमचं अमरत्व प्राप्त करणार होतं. मग त्याला कोणतीही शक्ती मारू शकणार नव्हती आणि त्या रक्तपिसाच्या भूताचे एक कलमी राज्य अस्तित्वात येणार होते. त्या कागदात शेवटची योजना होती. काम खूप जोखमीचे झाले होते. प्रशांतलाही सोडवायचे होते आणि त्या रक्तपिसाच्या भूतालाही कायमचे मुक्त करायचे होते. ती बाई एका वेगळ्याच निर्धाराने तिथून उठली. तो अभिमंत्रित दगड हातात घेऊन आज आर नाही तर पार असं ती गरजून म्हणाली. नजरेत आता तिच्या भीती उरली नव्हती. माझं जे काही होईल, पण मागे हटणार नाही असा मनाशी पक्का निर्धार करून ती मोहिमेवर निघाली. ती बाई जशी झोपडीतून बाहेर येते तशी ती झोपडी नाहीशी होते. आता आपल्या परतीचे मार्गही बंद झालेत हे त्या बाईला कळून चुकलेले. आता म्हाताराही नव्हता या संकटातून वाचवायला. तिनं तिचं जगणं नशिबावर सोडून दिलेलं. ती बाई शांत निर्विकार रस्त्यावर चालत होती. हळूहळू दरी जवळ येत होती. पुढे आता काय वाढून ठेवले यामुळे त्या बाईच्या मनात कालवा कालव चालू होती. कितीही निर्भीड स्वतःला ती बाई दाखवत असली तरीही ती शेवटी मानवच होती. त्यामुळे भीती ही भावना आवेगाने येतेच. तसंच त्या बाईचं झालेलं. गवताची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर तिच्या निर्भीडतेत खंड पाडत होती. ती बाई दरीजवळ पोहोचली. दरीच्या जवळची झाडे ही रक्तपिसाच्या भूताच्या शक्तीमुळे खाक झाली होती. पुढे काय असेल तिला आताच अंदाज येत होता. आज अमावस्या म्हणून ते रक्तपिसाचे भूत नुसतंच खिदळत होतं. त्याची इच्छा जी आज पूर्ण होणार होती. प्रशांतचं शरीर घेऊन कायमचं अमरत्व मिळवणार होतं ते भूत. चंद्राचा प्रकाश चोहीकडे पसरलेला.
त्या प्रकाशात पडलेले हाडांचे सांगाडे त्या बाईला आता स्पष्ट दिसत होते. त्या खचातून वाट काढत ती बाई त्या बंगल्याच्या आवारात पोहोचते. त्या नुसत्याच उरलेल्या भिंती प्रचंड ज्वालेमुळे रसरशीत तापून निखारल्या होत्या. ती बाई हळूच एक कोनाडा पकडून रक्तपिसाच्या भूताचा कानोसा घेत होती. ते भूत त्या रक्ताच्या हौदासमोर ध्यानस्थ अवस्थेत बसलं होतं. आता ते रक्तपिसाचे भूत आगीचं लोळ बनलं होतं. त्याच्यातून निघणाऱ्या ज्वालांमुळे भिंती प्रकाशमय होत होत्या. ती बाई काळ्याकुट्ट अंधारातल्या कोपऱ्यातून सरळ पाहत होती. आपला इथे काही निभाव लागणार नाही अशी तिची पक्की खात्री झालेली. ती हळूहळू कोपऱ्यातून पुढे सरकत होती. ध्यानस्थ बसलेल्या भूतास त्या बाईची चाहूल लागलेली होती. ते भूत क्षणात तिथून उठून त्या बाईसमोर उभं राहतं. ती बाई त्याच्या अचानक समोर येण्याने भांबावून जाते. तिला काही कळत नाही. हातातला तो अभिमंत्रित दगडही तिथेच पडतो. ते भूत त्या बाईला जोरदार तडाखा देते. त्यामुळे ती बाई दूरवर जाऊन पडते. आता आपलं काही खरं नाही हे त्या बाईला कळून चुकलं. ते भूत आपल्या डोळ्यांनीच त्या बाईला इकडे तिकडे आपटत होतं. त्या बाईचा जीव आता जेरीस आलेला. शरीरावर असंख्य जखमा झालेल्या त्या बाईला आता उठणेही अशक्य झालेलं. तरी ती बाई अंगातला सर्व जोर लावून तिथून उठते. तिला त्या दगडापर्यंत पोहोचायचे होते. पण भूताच्या पुन्हा एकदा तडाख्याने ती फेकली गेली. तिचे डोळे हळूहळू बंद होत होते. तसे रक्तपिसाचे भूत अजूनच मोठ्याने खिदळत होते. आता त्या बाईला कायमचे भस्मसात करू या विचाराने त्या भूताने आगीचे लोळ तिच्या आजूबाजूला उभे केले. आगीचे लोळ बाईला कवेत घेत होते. इकडे भूताचा किळसवाना आवाज दरीतली शांतता भंग करत होता. बाईचे शरीर आगीत पेट घेत होते. त्या पेटत्या अवस्थेत ती बाई इकडे तिकडे पळू लागली. जीवाच्या आकांताने आक्रोश करत होती. मध्येच तिचा पाय अडखळून ती पडली. त्या अभिमंत्रित दगडानेच तिला पाडले होते. अभिमंत्रित दगड दिसताच तिने क्षणाचाही विलंब न करता तो त्या रक्ताच्या हौदात फेकून दिला. त्या दगडाच्या झटक्याने हौदातलं रक्त उसळी घेऊ लागलं. हौदाच्या भिंतीला चिरा पडू लागल्या आणि एका क्षणात रक्ताचा हौद जोरात आवाज करत फुटला. त्या रक्ताच्या उसळत्या लाटेंसोबतच प्रशांतचे शरीरही उसळले. त्या अभिमंत्रित दगडाने रक्तातली काळी शक्ती संपवून टाकली. उरलं होतं ते फक्त रक्त. प्रशांत उसळी मारत त्या बाईच्या अंगावर पडला आणि सोबत रक्ताचा फवाराही त्या बाईवर उडाला. ती बाई प्रशांत सोबत दूरवर जाऊन पडली. बाईच्या अंगावर लागलेली आग त्या रक्ताच्या फवाराने शांत झाली. ते भूत आता आगीच्या मोठ्या ज्वाला ओकत होतं. ती बाई बेशुद्ध झालेली. प्रशांत ही बाजूला पडलेला. ते रक्तपिसाचे भूत त्या दोघांना कायमचं संपवायला पुढे येत होतं. पण काहीच अंतरावर ते भूत जागीच थबकले. आगीचे लोळ आता शांत होत होते. त्या भूताची शक्ती नाहीशी होत होती. शेवटी ते भूत राख होऊन मातीत मिसळून जातं. वातावरण आता शांत होत होते. चोहीकडे नवचैतन्य संचारलेलं होतं. हाडांच्या खचांचे राखेत रूपांतर होत होते. हळूहळू पहाट होत होती. काळ रात्र सरली होती. प्रशांत आणि ती बाई त्या निनावी संकटातून सही सलामत सुटलेले होते. सूर्याची कोवळी किरणे डोळ्यांवर येताच प्रशांतला शुद्ध येते. समोरचे दृश्य पाहून त्याला कसलाच थांगपत्ता लागत नाही. बाजूला बघतो तर ती बाई पडली होती. तो तिला शुद्धीवर आणू लागला. बाईने डोळे उघडले. समोर प्रशांतला पाहून आनंदून गेली. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत बसलेले. बाईने प्रशांतला घडलेली सर्व हकीकत सांगितली. तसे प्रशांतचे डोळे पाणावलेले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांनाच माहिती होतं त्यांच्यासोबत काय घडलं ते. एकमेकांना सावरत आधार देत ते दरीतून वर येत होते, एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी.